गेल्या काही तासांपासून अंबरनाथ शहरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अंबरनाथ शहरातील अनेक सखल भाग जलमय झालेले आहेत। अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील विश्वनाथ भोईर चौकात गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय। या चौकातील सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारती आहेत आणि या इमारतीमधील लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे, कारण इथल्या चौकात रस्त्यावर गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं दिसून येत आहे। अंबरनाथ शहरात पहाटेपासून पावसानं जोर पकडलाय। पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे शहरातील बहुतांशी भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या पालेगाव परिसरात देखील रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत आहे। विश्वनाथ भोईर चौकात रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं या पावसाच्या पाण्यात अडकून पडलेली आहेत। इमारतीच्या सभोवताली पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। पालेगाव परिसरात असलेल्या पटेल आर मार्ट समोर रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। अनेक नागरिकांची वाहनं या पावसाच्या पाण्यात अडकून पडलेली आहेत। हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। या परिसरातील सगळे रस्ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। पावसाचा जोर जर असाच कायम सुरू राहिला तर या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। मार्टच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कमरे इतकं पाणी आहे। वाहतुकीची हा रस्ता जो आहे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारती आहेत। त्या इमारतीतील नागरिक जे आहेत हे नागरिक कमरे इतक्या पाण्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंबरनाथच्या पालेगाव परिसरातला हा विश्वनाथ चौक आणि या विश्वनाथ चौकात कमरे एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारपर्यंत पावसाचा जोर जो कायम आहे आणि त्यामुळे अंबरनाथच्या पूर्वेचा बराचसा भाग जो आहे तो जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। किरण सासे, न्यूज अपडेट, अंबरनाथ।